सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दिवाळी प्रकाशाचा सण, आनंदाचा सण आणि महालक्ष्मीच्या आगमनाचा पवित्र क्षण. या रात्री जेव्हा घरात दिव्यांचा सोनेरी प्रकाश झळकतो तेव्हा प्रत्येकजण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपापल्या पद्धतीने अर्चना करतो. पण आपण कधी विचार केलाय का, या देवीसमोर ठेवलेली कमलगट्ट्याची माळ इतकी महत्त्वाची का असते? ती फक्त बियाची माळ नाही, ती आहे महालक्ष्मीच्या कृपेचा सेतू, एक दिव्य प्रतीक जे आपल्या जीवनात धन, स्थैर्य आणि सौख्य आणतं. प्राचीन ग्रंथामध्ये ह्याचं आपल्याला माहिती मिळालेली आहे, विशेषतः पद्मपुराण, विष्णुपुराण आणि लक्ष्मीपुराणात. कमळ आणि लक्ष्मी यांचं नातं स्पष्ट सांगितलेलं गेलेलं आहे या अध्यात्मामध्ये. पद्मपुराणात सुद्धा याचे महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय श्रीसुक्तामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे, पद्मे स्थिता पद्मवर्णा पद्महस्ताच पद्मिनी, असं श्रीसुक्तात आपल्याला वाक्य आलेलं आहे. म्हणजे लक्ष्मी देवीचं स्वरूप, तिचं आसन आणि तिच्या हातातलं चिन्ह सगळं कमळाशी जोडलेलं आहे. म्हणूनच कमळाच्या बियापासून बनवलेली ही माळ देवीला अत्यंत प्रिय आहे. विष्णू पुराणात तर असं म्हणलेलं आहे की लक्ष्मी ही भगवान विष्णूच्या श्रीवत्स चिन्हात वास करणारी असल्याचं सांगितलेलं आहे. आणि तिला कमळाचं अलंकार अर्पण केल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघांची आपल्याला कृपा प्राप्त होते. लक्ष्मी पुराणात असं थेट उल्लेख केलेला आहे, कमल बीज जमालया जपित्वा लक्ष्मी प्राप्युयात स्थिराम. म्हणजे जो भक्त कमलगट्ट्याच्या माळेवर देवीचं नामस्मरण करतो, म्हणजे ती कमलगट्ट्याची माळ असते त्याच्यावर आपण जप केला, त्याला स्थिर लक्ष्मी म्हणजे टिकणारी संपत्ती आणि सतत समृद्धी वाढते त्याच्या घरामध्ये. चला तर मग पाहूया दिवाळी लक्ष्मीपूजनामध्ये कमलगट्ट्याची माळ कशी वापरायची आणि कसं करायचं. लक्ष्मीपूजनाच्या आधी कमलगट्ट्याची माळ नवीन घ्यावी. तसं तर जुनी पण चालती, पण एखाद्या वेळेस आपल्याला थोडीशी खराब झाली किंवा हे झाली तर आपण त्याच्यासाठी नवीन घ्यावी. आणि ते काय करायचं की आपण बाजारातून आणल्यानंतर गंगाजलाने, पवित्र पाण्याने तर धुवायचंच आहे, गंगाजलाने धुवायचं आणि त्याच्यावर ती लाल कपडा घ्यायचा. लाल कपड्यावर आपण ती माळ, लाल किंवा गुलाबी कलर वापरायचा, वस्त्रावर आपण ती माळ ठेवायची. किंवा कास्याचं ताट, वाटी किंवा कास्य, पितळ किंवा चांदी ह्याच्या तिन्हीपैकी आपण घ्यायची. आणि लक्ष्मी जेव्हा ती माळ आपण लक्ष्मीच्या गळ्यात घालायची किंवा लक्ष्मीच्या जवळ पायाच्या तिथे ठेवायची. आणि तिच्यासमोर आपण माळ घालताना हे मंत्र म्हणायचं, ओम महालक्ष्मी नमः येशा कमल बीज माला समर्पयामी, असं म्हणून गळ्यात घालायचं. आणि हा मंत्र म्हणायचं की ओम श्री ह्रीं क्ली लक्ष्मी महालक्ष्मी नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. कमलगट्ट्याच्या माळेवर जपायचं. जप करताना मन आपलं एकाग्र ठेवायचं, मनापासून जप करायचा. लक्ष्मी देवीचं तेजस्वी रूप आपल्या डोळ्यासमोर, डोळे बंद करायचे आणि लक्ष्मी देवीचं तेजस्वी रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं. असं केल्यानंतर जास्त फलदायी होतं. तर आपण ही लक्ष्मी देवीची पूजा अर्चना केल्यानंतर आपण ती देवी समोर ठेवावी किंवा आपल्या नंतर आपल्या घरात, तिजोरीत किंवा आपल्या देवघराच्या तिथं सुद्धा ठेवले जातं. असं मानलं जातं की जिथं ही माळ ठेवली जाते तिथं दारिद्र्याचा नाश होतो आणि लक्ष्मी स्थायिक होते, असंही मानलेलं आहे. कमळाचं फूल जसं दलदलीत उगवतं, म्हणजे मातीमध्येच उगवतं, पण त्याचं सौंदर्य, त्याची निर्मळता कधीच मलिन होत नाही. तसंच कमलगट्ट्याची माळ आपल्याला शिकवते की जीवनात परिस्थिती काहीही असो, आपण शुद्ध आणि सकारात्मक आणि स्थिर राहावं. ही माळ फक्त अर्चना नाही तर आध्यात्मिक, या पूजेचे आपण आध्यात्मिक महत्त्व, उन्नतीचं एक प्रतीक आहे, ते आपलं मन लक्ष्मीप्रमाणे तेजस्वी आणि शांत करतं. कमलगट्टा हे कसं स्थिर लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणजे लक्ष्मी स्थिर होते. त्याच्यामुळे या माळेवर जप केल्यामुळे घरामध्ये टिकणारा पैसा, आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. अचानक होणारे खर्च याच्यामुळे कमी होतात, धनवृद्धिंगत होतं. म्हणजे लक्ष्मीचं आसन आणि हे कमळाचं फूल तर लक्ष्मीला अतिप्रिय आहे, खूप आवडतं. त्यामुळे कमळाच्या बियाची माळ देवीला अत्यंत प्रिय आहे. दिवाळीच्या अर्चनेमध्ये, दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो, तर ही माळ देवीला अर्पण केल्यानं काय होतं, लगेच देवी प्रसन्न होते, असंही म्हणलेलं आहे. ह्याच्यामुळे फायदे मी सांगते. ह्याच्यामध्ये काय थोडं सोप्या पद्धतीने छोटे छोटे फायदे आहेत सांगते. कमलगट्ट्याची माळ काय होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. घरात आणि व्यवसायात येणारे अडथळे, अडचणी, दारिद्र्य नाश करतं. आपण ही पूजा अर्चना केल्यानंतर काय करायचं, आपण मी आधीच सांगितलं की तिजोरीत किंवा
जर ठेवली तर दारिद्र्य कधीच टिकत नाही असं मानलेलं आहे, एवढं प्रभावी आहे. जसं हे निर्मळ असतं, हे कमलगट्ट्याची माळ अत्यंत पवित्र अशी मानलेली आहे. त्याच्यावर जप केल्यामुळे काय होतं, आपलं मन स्थिर होतं, शांत होतं आणि शुद्ध होते. साधना, ध्यान आणि लक्ष्मी मंत्र जपासाठी ही माळ अत्यंत शुभ मानलेली आहे. ज्याचा व्यवसाय किंवा करिअर सतत बदलतं किंवा अडचणीत आहे, अडथळे येतात, तर मी आधीच सांगितले की कमलगट्ट्याच्या माळेवर ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः असा जप करायचा. त्यामुळे कसे अडथळे दूर होतात, वातावरण पवित्र होतं, शांत होतं आणि घरामध्ये आनंद, सौख्य, ऐश्वर्य नांदतं. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, की लक्ष्मीचा वास कायम होतो आणि दिवाळीपुरतंच मर्यादित नाहीये. हे पूजा अर्चना केली तर वर्षभर सुद्धा हे टिकून राहतं. थोडक्यात काय, मी आता कमलगट्ट्याचा थोडक्यात अर्थ सांगते की कमलगट्टा म्हणजे काय. कमलगट्टा म्हणजे कमळाच्या फुलातील बिया. या बिया महालक्ष्मीचं अत्यंत प्रिय आहेत, कारण लक्ष्मी माता कमळावर विराजमान असते. त्यामुळे कमलगट्ट्याचं पूजन म्हणजे लक्ष्मीचं थेट आवाहन केल्यासारखं आहे. अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, संपूर्ण पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवाळीमध्ये हे कमलगट्ट्याचं अर्चना करणं अत्यंत फलदायक आहे. कमलगट्ट्याची माळ म्हणजे धन, शांती आणि भक्ती या तिन्हीचा सुंदर संगम आहे.